गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आपण आता एका शॉपमध्ये आलो आहे. इथे पूजा बघायला आली आहे वान. ते गिफ्ट द्यायचे असतात हळदी कुंकवाच्या दिवशी. तुम्ही टायटल बघितलंच असेल की हळदी कुंकू असणार आहे आपल्या इकडं आपल्या घरात पहिलंवाला. तर त्याच्यामध्ये आहेत काय काय उद्या इंटरेस्टिंग गोष्टी मला समजल्यात तुझ्याकडून. तर बघून घेऊया ती काय घेते वान. आणि त्यासाठी आपण ठराविक इथे आलो बिकॉज इथं तिला आहे ते काय बोलतात होलसेल काइंड ऑफ थिंग मध्ये गिफ्ट. त्याच्यापेक्षा ते बघ ते बाजूचं बघ बबल सारखा कसं दिसतंय. 600 रुपये 6 पीस. काहीतरी असं घे म्हणजे तू आता तुलाच माहिती मी काय बोलू त्याच्यामध्ये. हा बुगू आपल्या सोबत नाहीये तुम्हाला दिसत असेल का, कारण की बुगू कुठे रे सरूकडे. हा ती नाही यायला बोलली, नाही येणार ती म्हणून ती सरुताईंकडे सांग. कसा राऊंड मारून मग बघू पुढे. थांब जरा. तू पुढे का चालते रे माझ्या. का प्रॉब्लेम काय आहे? थांब सोबत चाल ना. मग चाल ना तू सोबत. तू का मागे राहिलास? ठीक आहे. धक्का नाही मारायचंय, सोबत चालायचंय म्हणून. म्हणून आम्ही सोबत चालत नाही. एक तर हिचा धक्का लागतो किंवा माझा. ऑलरेडी या दुकानात आम्ही आहे ना फ्रेंड्स नाही आलो. 10 वेळा तरी येऊन गेलो. 10 नाही, वेळा तिकडे गेलो ते वाल्या दुकानामध्ये. ठीक आहे. ब्लॉग मध्ये मोस्टली शेअर झालंय. हो ठीक आहे. तरी नव्याने किंवा माणूस एखादा विचार करून येतो बाबा की घ्यायचं तर मला काय घ्यायचंय मग येऊन हे हे त्यांच्या घरातल्या बेबीजला मदत होईल. किंवा हे बघ हे मी थोडी हेल्प करायला बघतो तिला. हा हे घेऊ का तुझ्यासाठी जास्त बोलल्यावर? ते भाव्याच खेळत बसेल. अरे ही काय चावी सकत चावी सोबत आहे आणि लॉक. अरे बापरे लॉक पण आहे याला. नाही बसत. सूप प्यायला बाउल्स वगैरे. तुला असं काय द्यायचंय? काय उपयोगाची गोष्ट, काय फॅन्सी गोष्ट? उपयोगाचीच गोष्ट द्यायची. उपयोगाची गोष्ट ठीक आहे. पण तुला माहिती आहे घरी जाऊन काय करणार? जे पण गिफ्ट भेटत ते आणून ठेवून देतात साईडला. म्हणून फोकस ऑन गेटिंग समथिंग इन्स्पायर्ड ऑफ वेस्टिंग टाइम की काय उपयोगाचं असेल. तेच अशी प्लेटच बघत होती ना. हा म्हणजे ते प्लेटमध्येच मग ते गजरा फुलं आणि हे ते सगळं त्यातच ठेवून मग ते घेऊन जातील आहे की नाही. ते त्यांचं त्या पुरता कामी येईल. काय बोलते? नेहमी मला बोलते काय कन्फ्यूज माणूस आहे उगाच एक उत्तर भेटलं तरी अजून प्रश्न तयार करतो. आज ते बघा तिथं उत्तर भेटलंय. ही ट्रे काढ रे. ही ट्रे काढ. अरे बापरे पूजा एवढे मोठे ट्रे देणार तू? नाही मला घरातल्यासाठी पाहिजे. अच्छा किती रुपयाला आहे? कुठे फ्री लिहिलंय? फ्री फ्री फ्रेंड्स बघता माझी नजर बघ. हे फक्त 20 रुपयालाच आहे. काय आहे ते? आणि हे पाठ आंघोळ करताना पाठ क्लीन करायचं. पाय बसून पाय क्लीन. काय टॉयलेट क्लीनर आहे. याला ब्रश पण आहे पुढून. पूजा आहे बघ. ऐकलं पूजा कोणी गिफ्ट घ्यायला नाही ना रे घरी. ओळख निर्माण होते, भेटणं होतं, गिफ्ट बाजूला ठेवून देतो. कोणी लक्षात पण ठेवत नाही. तू गप बस. त्याच्यावरून काय नाही, ते गिफ्ट वरूनच लक्षात ठेवतात. तुला काय माहिती? बायका तशाच असतात. मग तू पण तशीच आहे. आम्ही पण तशीच. कमोन ते फक्त तर हे तर ग्रीट साठी आहे ना काहीतरी देणं घेणं म्हणून. जरुरी थोडी आहे ना काहीतरी असं पाहिजे की बाप रे वाटलं पाहिजे काय गिफ्ट आहे. खूप वेळ स्पेंड केला आपण या शॉपमध्ये. बट शेवटी घेऊन काय चाललोय आपण आठवणी की आपण इथे येऊन बघून गेलो पण खाली खाली चाललोय है ना. आठवणी फक्त घेऊन चाललोय आपण है ना. फोटो काढलेत ना. म्हणजे उद्या येणार घ्यायला. विचार करणार. काय झालं बरं मग काय? डेकोरेशनचं पण घ्यायचं. हा बघूया फायनली काय घेणं होतंय ते. DIY बंद झालं असेल. नाही 10 वाजलेत. मग बंद झालं ना. 10 वाजता बंद होतं. हा नाही छोटा पतंग नाही त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये बघून ये. नाही. मग आता कुठे? पुढे चल ना बघू अजून. चला
आपल्याला काय. नाही तर पोस्टपोन करायला लागेल मला, पोस्टपोन. पण जर उद्या तू संध्याकाळी ठेवणार आहेस ते, तर आपण सकाळी दुपारी येऊन शोधू नाही शकत. तयारी चालू. मग सकाळी 10 वाजता येऊन शोधू, 2 तासात बरे पुरेसा आहे आपल्याला. ठीक आहे ना, जेवढा भेटेल तेवढा आता बघेल, नाहीतर मग परवा ठेवेल, एवढं काय नाही. मला माहित नाही हिच्या कामांमध्ये मला एवढी ताकद का लावायची वाटते मग की कोण आहे माझं? नाही आताच कर. माझं अरे दुसरं नाही, कोण आहे? म्हणजे मी तुला तू नको नको बोलतोय आणि मी कर 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 असं मोटिवेट का करत राहतो तुला, असं बोलतोय. हो, ते पण संपले. अरे कल्ली असतं काय बघतोय तू? छोटे छोटे पतंग. छोटे पतंग. अशा दुकानात बघा, डीमार्ट बघा, आजूबाजूला तिकडे भेटेल बघा. अच्छा, खूप शोधले बट नाही भेटले. एवढं काय. चला शोधू आणि घरी गेल्यावरती आता कंटिन्यू करू, बघू कुठून काहीतरी भेटतंय का. पण शोधा तुम्ही बघितलं किती वेळ लावला शोधायला. चल ना. मी गाडी तिथे पार्क करून येतो. वाव, लेट बघ ना. हा हे पण छान. एक 150. अनाउन्समेंट. चल चल. चला हे पण स्टोर बंद झालं, बिलिंगसाठी बोलवलं त्यांनी सर्वांनाच. चला कस्टमर सगळे चला. चला त्या काउंटरवर गर्दी होईल हा. म्हणून पटपट चल, लवकर चल. ए चालू नको, स्टॉप घे. अरे चल लवकर. टाकली तर धाम त्याची पडायची. कशाचा टाकणार, ग्रिप आहे त्याला. मी नाही. घाबरते. पायाला घाम सुटला. आता भाव्या असती तर किती खेळून उतरली असती. घाबर तू, तिच्यामुळे मला पण मनात भीती आली. घरी तर चाललंय फ्रेंड्स आपण, बट आलं ते ना मला पण थंडी वाजायला लागली आहे. एक तर रोड आजूबाजूनी काय नाही, एकदम जोरात थंडी आहे. तर दुसरा दिवस फ्रेंड्स, मस्तपैकी आता जेवण बिवण रेडी आहे. बघू आता पूजा गेली तर ते शॉपिंगला जाईल ती सरुताईंसोबत किंवा माझ्यासोबत गेली तर. आणि मला पण आहे छोटे मोठे कामं आहेत, तर जेवून घेतो आणि बघू काय होते कालच्या दिवसात तिचं हळदी कुंकू होतंय पण की नाही. बिकॉज काल रात्री आपण शोधलं तर काय तिला जे पण गिफ्ट घ्यायचे ते भेटले नाही, आणि आता छोट्या पतंगी भेटल्या. छोटं मोठं सामान आणलंय अजून, पण बघू बाकीच्या दिवसात आता काय होत. झालं जेवण तुझं? तू आता करते? मी आता जेवते. काय झालंय तुझं? ठरवलं काय काय? हळदी कुंकूचं? अरे यार काय ढंगचे भेटतच नाही. जाऊन येऊया का? तुझं आता एडिटिंग करायचं बाकी आहे, बघते तर सरूकडे जाते आणि जाऊन. आता जेवली ना बेटा, चॉकलेट नको. मग काय मला सांग कसं, मग जेवण पटकन मग जाऊन यायचं असेल 1-1.5 तासात तर जाऊन येऊ. मग आल्यावरती मी बघतो जिमचं आणि एडिटिंग. पहिले जेवूया, बघूया. यांचं ते राहून गेलं शॉपिंगला जायचं. ए चल ना आपण जाऊया. हा चल. कॅन्सल झालं? नाही जाऊ, तू येण्याचीच वाट बघत होती मी. मला वाटलं तू जाऊन आली असशील. कशी मी जाणार, मी चांगली नाही दिसत आहे. अरे नाही. ठीक आहे, हळदी कुंकू असेल काय? अरे नाही, पहिल्यांदा आली ना अच्छा. घरामध्ये. पूजेला पण नव्हती आलेली तेव्हा. कुठे होती ग? मी ऑफिसला. तर तू ऑफिसला जात होतीस ऑक्टोबर महिन्यामध्ये. मग गरबला खाली असायचीस तेव्हा. ऑफिसला जाऊन यायची. मी एक तर ते चेहरे लक्षात ठेवले होते तेव्हा, खरं सांगायला गेलं तर. कोणाचे नाव असेल नाव हसवलं थोडी लक्षात होती. असं तिला भेटतात ना तिचे फ्रेंड्स हे ते काही. आता नवीनच तिचे फ्रेंड्स आले बिल्डिंगमध्ये, त्यासाठी खुश राहते. चल मी आलो जिममधून. आजकाल जास्त काय पळत नाही जिममध्ये, कारण की काय म्हणजे जाऊ नाही होते, रोडवरती गेल्यावरती नाही परफॉर्म करू शकत तर मग काय. म्हणून जरा वर्कआउटवरती लक्ष देतोय ना की वेट लॉस वगैरे याच्यावरती. आज मस्तपैकी खाऊन पिऊन गेलो, चिप्स हे ते डाळ भात चपात्या खाल्ल्यास 5-6, तर थोडं करताना थोडं जाणवलं की जोर लागतोय. मस्तपैकी फ्रेशअप होऊन घेऊ आणि बघू काय होतं तिचं हळदी कुंकवाचं, की होतंय पण की नाही. तेव्हा पोस्टपोन्ड होतंय उद्यावरती. हा पूजा हा? पोस्टपोन्ड होईल उद्यावरती. ना उद्या करायचंच आहे काही. उद्या ना? हा, पण आता तू चल माझ्यासोबत. काल पण मी आली, चेंज केलं पटकन. चल हर्ष. स्मार्ट बाजारला जा आणि DMart ला जा. स्मार्ट बाजारला काय ती जाऊ पतंग नाही. शोधते ताई, ती आहे ना छोटे छोटे पतंग भलते शोधत बसले काहीतरी. म्हटलं मोठ्या पतंग घे, 4-5 लावता येतील, पण नाही, तिला एकदम छोट्या छोट्या शोधत बसले. शोधलं. सरूकडे ना एक 4 पतंग आहेत. हा, आणि
ती असं वॉलवर लटकवणारी ती सूप आहे. नाही ते वॉलवर लटकणार अरे सूप आहे तिच्याकडे बनवलेलं लास्ट टाइम. आमचं डिस्कशन झालं ते बोलली कोणाकडे तरी तुझ्याकडे का माझ्याकडे कोणाकडे नाहीये. झाली. ते डिस्कस करून घेतील. लेट्स गो अँड लेट्स गेट फ्रेशन अप. ही प्रगती. अच्छा जे आलेले ते हा त्यांच्या घरी झाली हळदी कुंकू. मकर संक्रांतीच्या दिवशी. अच्छा तेच नाही का ती मजाक मस्ती चालू होती ती तिच्या घरी. हा झोप झाली वालाची. काय बनवू बेटा तुझ्यासाठी. झोपली होती यार. कॉफी बनव. पास्ता बनवू का? हा बनव बनव बनव. खाणार पास्ता? काय काढते तू. कशाला चाचू पाहिजे. नाही नाही काढायचं अंगा बिंगावर टाचू बिचू. बेटा नाही काढायचं. कोण काढतं का आपल्या घरामध्ये. पण मी काढतेय ना. तो नाही बोलला तरी मी काढतेय ना. तो काढायचा पण लहान पोरांनी tattoo. मोठं झालं. हलू नकोच ना. चला ब्लॅक टी पण आपण चालू केलं प्यायला. त्यासोबत आपण खूप दिवस अगोदर घेतलेलं हे बिस्किट. पेपर काय? देतो इथे. हे आपण आता खाऊन घेऊ बिस्किट. पेरी पेरी वाला बघूया काय टेस्ट आहे. ओके बेटा. हे बघा. जवळून बघितल्यावरती बघा असा काय लुक आहे बिस्किटचा. हा त्याचा पेरी पेरी मसाला आणि साईडवेज आणि बॅक साईड. हे जाणार मस्तपैकी ब्लॅक टी मध्ये. चेअर्स बेटा. तो तुमच्या दातांखाली. ओके. नाईस टेस्ट. बिस्किट छान आहे. माहिती ते असं पण खाऊ शकतो किंवा घरात मेयो असेल किंवा अशी काय सँडविच लेअरवाली काय बोलतात त्याला सँडविच सॉस असं काय असेल तर असं लावून. सँडविच वरीचा हे आहे ना आपल्याकडे. तो डब्बा ना. हा आज गाडी काढून पहिलाच रेडी राहिली. मग किती वेळ झाला आता तिथपर्यंत नेऊ का? नको 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 चल. आता मी नेणार. नको पूजा मग अजून टाइम वेस्ट होईल. एक तर ती पेटत पण नाही पटकन. झालं त्याला सर्व्हिसिंग करून आणायची. झालं आता झालं. नको म्हणलेलं बंद करूस नको. अरे आता मी चालू केलं. झालं नाही तुला मग. बोललो त्याला सर्व्हिसिंगची गरज आहे. अरे हो पण हे मगाचं ना मी केलं होतं असं काल सारखं. ते वायर लूज केलेलं बोललो रे. वायरला मी नाही हात लावलं पण मी हे मगाचं फिरवत होते. चला असू द्या. उठा उठा उठा. तर स्कूटीच्या मदतीने फ्रेंड्स आपण पोहोचलोय डीमार्ट मध्ये. आता इथून बघू पूजाला इथून काय काय घ्यायचं हळदी कुंकवासाठी. 2 दिवस झाले हळदी कुंकवाची शॉपिंग चालू आहे. आयुष्य आज तरी कम्प्लीट होईल आणि उद्यावरती काही जाणार नाही. बुकूला ठेवून दिले आपण सरुताईंकडे. आता बाहेर निघतोय तर चल चल नर्वस नको. बाहेर आले की घाबरत नको जाऊ. कशावरून सुरुवात करायची आज. एक रॅकजॅक पहिले घेते. ओके. हा हे थोडं हाय आहे. पीस पण छान आहे. नंतर हा पण एक ऑप्शन आहे. की हा यार इट इज ऑल्सो नाईस. आणि काल मी जशी घेऊन आली तशी आहे. हा त्याच्यामध्ये ब्लॅक ऑप्शन आहे. हम्म आणि काल मी तिकडे बघितलं. हम्म हो छान आहे ना. हम्म. हा येस. अच्छा गावात काहीतरी पडलं. तरी मला किती घ्यावे लागतील ते मला हम्म अंदाज नाही. हम्म. असं का उत्तर देतोय. किती घेणार आहे टोटल. हा माहित नाही तर 25 घेणार आहे. फायनली काहीतरी डिसाईड झालं फ्रेंड्स. तर हे काय असे प्लेट डिसाईड केलेत. खास करून तिने काय विचार केलाय पोहे खायला. होईल उपयोगी होईल किंवा काय बनवलं तर त्याच्यावरती झाकायला छोट्याशा वाटीला. ते झाकलं तर गरम वरती ठेवू शकत नाही. हां नॉर्मल ठेवू शकतो. तर फ्रेंड्स फायनली पूजाला जे काय होतं ते गिफ्ट भेटलेत. आता काय काय बाकी आहे घ्यायचं. फुलं मला घेऊन देणार. हो एक तुझ्या सेफ्टी पिन ठेवायला घे. दाखव कडून फ्रेंड्सला. हो सेफ्टी पिन ठेवायला. परत भाव्याचे काय क्लिप्स आणि इथे तिथे टिकल्या विकल्या पडलेल्या असं 3-4 घेऊन टाक. 3-4 नाही 3 बस झालं. बॅल्कनीत लावता येईल पण नको यार. तोच चेक करा. तर एक आजी होत्या त्या आल्या आणि बोलल्या मला एक वेफरचं पॅकेट घेऊन दे बटाट्याचा. म्हणजे त्यांना घेऊन दिलं. हा 1 सेकंड थांब ना. म्हणजे 2-3 वेळा बोलल्या त्या. मी आता ठीक आहे म्हटलं. ही दुसरीकडे गेलेली
तर त्यांना घेऊन तर दिलं, पण ते तर दुकानापासून काय हटल्या नाहीत, ते तिथेच उभे आहेत. वेफरचं पॅकेट त्यांनी घेतलं, पण ते परत त्यांनी रिटर्न केलं. ते ॲक्च्युली कॅश मागत होतं, पण माझ्याकडे आहे ऑनलाईन. तर त्यांना घेऊन दिलं, पण ते अजून पण त्या दुकानातच उभं आहे. मला हाच डाऊट आहे, ते दुकानदार काय काय करतात ना, गिराईक घेऊन पैसे देतो तुम्हाला, मी रिटर्न देतो, आता तसला नको आपल्यासोबत गपला व्हायला. असं ना काहीतरी वेगळंच चालू आहे. आपण दिलेले पैसे रिटर्न घेतले, त्यांचं अजून लोकांकडून दुसऱ्याकडून तेच चालू आहे. आणि ते वेफर पण घेतलं नव्हतं. नॉट राईट. काय नाही, ते दुसऱ्यांकडून पण तेच जमा करत होते आणि ते दुकानवाले आणि त्या ताई दोघं मिळून तेच करतात. मी बोललो मला नाही घ्यायचं, पण मला पैसे रिटर्न द्या, मी घेऊन आलो. मदत करायसाठी मी करतो असं कुठे पण, बट असं चुकीचं असं हे करत असतील तर मग बरोबर नाही वाटत ना यार. दुकानदार काय स्कॅम करत होता? म्हणजे त्या ताई काय करत होत्या, लोकांकडून बोलणार दुकानात चल मला हे घेऊन दे, पण त्या तिथंच उभा, त्या हालतच नाहीत. आणि जे पण लोकांना गोळा करते ते मी जाऊन बघितलं तर त्यांनी पॅकेट त्याला परत दिलंय. आणि दुसऱ्यांना पण बोलतो ते पॅकेट घेऊन दे. मग ते 42 का 50 रुपयाचं पॅकेट आहे, त्यातले मग ते पॅकेट त्या दुकानदाराला परत जाणार. तो दुकानदार त्यातून 20-30 रुपये त्या आंटीला ते कमिशन देणार. थांब आता. आता काय, हार घ्यायचं मी कधीपासून हा थांबले. ठीक आहे घे जा. नॉट राईट यार, सिरियसली मला नाही आवडत. मग असं मग ज्यांना ॲक्च्युअलमध्ये गरज असते त्यांना पण मग माणूस द्यायला विचार करेल 10 वेळा देऊ की नको. पीछे हो जाऊ नाही तर साईड हो जाऊ. आता पण परत तेच चालू आहे. त्या मावशींचं तोंड नाही दिसत आहे, पण ते दादा दुसऱ्याच्या त्यांना मदत करतात. तेव्हा सर अशाने विश्वास उठतो. नाही, आपल्याला बघून त्या मावशी तिथून निघाल्या, त्या भाऊंनी नाही पैसे दिले. बट यार व्हेरी रॉंग यार, कम ऑन. माणूस स्वतःकडे कधी असतात नसतात असं मदत करायला आहे ते पण देऊन टाकतो थोडंफार. फायनली फ्रेंड घरी जाता आता आपल्याला या ठराविक दुकानामधून खूप सारे ते छोटे छोटे पतंग दिसतात, ते पण भेटलेत. सर्च कम्प्लीट झालाय. काल किती शोधत होतो, भेटलेच नाही. आणि आज भेटले तेवढे. भेटले तर एवढी छोटी भेटली. काय एवढे छोटे पण आहेत, एवढे छोटे पण आहेत. हे कसे? 5 रुपये. ये भी 10 रुपये, ये भी 10 रुपये. ते प्लास्टिक आहे ना, आय थिंक हे पेपर आहे म्हणून. वो भी रहेगा प्लास्टिक पण आहे बघ. तो मेहनत दोनों में सेम ही जाता हां हां हां, है. इसमें और ज्यादा मेहनत जाता है छोटे छोटे वाले आहे ना. इससे थोड़ा थोड़ा ज्यादा मेहनत. किती घ्यायचे राहूया? 4 घेते ना, 4 सरूकडे आहेत. एक इसमें से निकालो ना. का मला वाटलं तू ते मीडियम साईज वाला बोलते, पाठी लागलं हे तसं. पण घेते, हे पण वाले पण घेते, हे वाले अच्छा, पण अच्छा, घेते. अच्छा. 2 हे घेते. अजून बघ दुसरं काय हवं आहे का? असे वालेच चांगले आहेत. हा, हा? अजून दुसरं पण बघ काय पाहिजे का. ते छोटे मांजे फिरकी वगैरे असतील तर अरे नसेल ना. हा छोटे मांजे ना, ये 5 रुपये का हे बघ. असं आहे का? हे हम अजून लोग एक कल से दोन ढूंढ द्या. रहे हैं सब, इधर मिल ही नहीं रहा है. हे अजून एक द्या ना. असलं वालं पाय. हा हे. किती झाले? 2, 20, 20. एक मांझे है ना हा 65. एकच. हा. आणि हे काय? वो टेप है, उंगली को लगाते हैं ना. अरे ते हे माझे तू 4-5 घे म्हणजे तुला वेगवेगळीकडे लावता येतील. हे एक काय रिअल थोडी पतंग उडवायची मी करतो, डेकोरेशन साठी पाहिजे ना. मग असं अजून 2-3 घेऊ. हा, मग एक मांजा लावून काय आणि ते डेकोरेशन होणार चिपकवणार आहे? कसं मी? आडवं भिंतीला आडवंच लावायचं आहे अजून ते. 2 द्या. 2 द्या अजून. 3-4 4 घे. 4 द्या म्हणजे अजून. अलग कलर है. हा. ग्रीन झाला, रेड झाला, Pink. येल्लो झाला, पिंक. हाँ? शोधलं होतं ही गोष्ट. चला दाखव काय काय घेतलं. मोठीवाली एकच घेतली, हा. दाखव. हे आपण चांगलंच होतं, याला तर अरे नक्की हे पैसे पण नाही, आहेत. हे तर ते बोरनानला गिफ्ट देतात ते टाईप मध्ये काहीतरी असावं, कारण का त्याच्यात पैसे आणि सगळं आहे. मांजा आहे, हो असं गिफ्ट आहे वाटतं. चला आधी दाखव ना काय काय घेतलंय. हे बघ, उद्याच बघा ना डेकोरेशन केल्यावर. ठीक आहे फ्रेंड्स, तर झालं जे मेन म्हणजे जेवढं काय घ्यायचं होतं ते सगळं घेऊन झालंय. फुलं हे ते गिफ्ट डेकोरेशनचं का काय बाकी आहे, माळा विळा घ्यायच्या, तोरण विरण. नाही, तोरण बिरण सगळं आहे. गाडी चालूच ठेवून आलंय.
हा मग गाडी स्टार्ट होत नाही ना, तर ती पूर्ण ओपन करून मग बंद करावी लागते, मग जाऊन कुठं ती बॅटरीला कनेक्ट होते वाटतं. ठीक आहे, तर झालंय सगळं शॉपिंगचा पार्ट. आता घरी जाऊ आणि मस्तपैकी बघू. बसा. उडी उडी जाम नाही ग, उडी उडी जाय. उडी उडी जाय उडी 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 दाम ते दोन गाणे एकसाथ मिक्स करते. उडी उडी दाम थांब एक मिनिट, मला एक सांगा, तू कव्हर काढलं त्या मोबाईलचं? मग जॉईन केलं मग ते मी काढलंच कशाला ते कव्हर? आजी तुम्हाला ओरडली असती तर? नाही ओरडलं अबा पारीच मी काय म्हणते, तू उद्या साडी दे, खोलून देते दे. पडलत पारी अरे परी दीदीचं नाव पारी तेजी शर्वरी. तावारी हा. हे दिसतंय तुम्हाला असे काही केस विस्कटलेले आहेत ते. हे ह्यामुळे झालेत की पूर्ण टाइम आल्यापासून मी घरच आवरते, कारण का उद्याला जास्त मला हॅक्टिक नको, कारण का उद्याला पण माझी कामं आहेत. म्हणून मी जेवढं होईल तेवढा आता आवरण्याचा प्रयत्न करते. तर त्यातला फर्स्ट ऑफ ऑल मी आवरलंय, म्हणजे जे मी बाहेरून सामान आणलंय ते, त्याच्यामध्ये ही मी फुलं आणलेली, ती कोमेजू नये म्हणून मी ग्लासामध्ये असे पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये ठेवलेत. आणि हे तुम्हाला दाखवलंच असेल हर्षने, हे वाण पूर्ण ते द्यायचं आहे, ते इथेच ठेवलंय, म्हणजे ते कुठेही इकडे तिकडे व्हायला नको म्हणून ते इथे ठेवलंय. आणि मला माहिती आहे सगळे काही येतील ते हॉलमध्येच येतील, बेडरूममध्ये येणार नाही, पण असं वाटतं की व्यवस्थित ठेवावं. बेडशीट चेंज केलंय, प्लस पिलोचे कव्हर सुद्धा चेंज केलेत. आणि ही अशी काही साडी आहे जी मी उद्या घालणार आहे, तर ती पण आहे, काढून ठेवली आहे, म्हणजे उद्याची ऑलमोस्ट तयारी करून ठेवली. आता सगळं किचनचं. आणि अजून एक म्हणजे काय माहितीये का, आपल्या छोट्या छोट्या पॉलीबॅग्समध्ये तिळगुळ आणि लाडू त्याच्यामध्ये टाकायच्यात, ते भरून ठेवायचे. ते तर मी उद्या करेन आरामात बसून. आत्ता भरून ठेवलं तर ते जास्त चिकट चिकट पण होऊ शकेल, म्हणून म्हटलं उद्या भरेन. ते थोडा एका तास अगोदर भरून ठेवलं तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही होणार. सो मी ते एक करायचं बाकी आहे. आणि बाकी तर सगळी कामं उद्या सकाळी, लादी बिदी पुसायचं ते सगळं तर मी उद्या सकाळी करणार. आता आरामात सगळं आवरून घेतलंय. आणि असा काही होता आजचा आमचा ब्लॉग. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये, जो असेल माझ्या हळदी कुंकवाच्या नवीन घरामध्ये. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, स्वीट ड्रीम. बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे. बघूया उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा हिचा पार पडतोय.